नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण छोले भटुरेची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथं रात्रभर छोले भिजत ठेवलेले होते। छान असे आपले छोले भिजलेले आहेत आणि 2 ते 3 पाण्याने हे छोले मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता आपण कुकरमध्ये छोले काढून घेऊया। छोले मी 1 कप टाकले होते, त्यासाठी मी इथं 2 कप पाणी टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून आपण इथं पाव चमचा मीठ टाकून घेणार आहोत, जेणेकरून छोले शिजताना मीठ छोलेला लागलं जाईल। आणि आता कुकरचं झाकण लावून आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे कांदे मी इथं कट करून टाकणार आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं टाकून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। एकदम बारीक अशी आपण ही पेस्ट तयार केलेली आहे। तयार केलेली पेस्ट आपण वाटीत काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे दोन्ही टोमॅटो मी कट करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे। आता टोमॅटोची आपण प्युरी तयार करून घेत आहोत। एका बाउलमध्ये मी मैदा घेतलेला आहे आणि आता आपण भटुरेची तयारी करत आहोत। त्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे मी इथं घट्टसर असं दही टाकून घेणार आहे। यामध्ये मी 1 चमचा बारीक रवा टाकलेला आहे। रव्याचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे। आणि आता यामध्येच आपण 2 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मैद्यामध्ये मिक्स करून घेऊया। तेल, दही, मीठ, रवा व्यवस्थित असं मैद्यामध्ये मिक्स झाले की आपण थोडं थोडं पाणी टाकून मैदा आपण घट्टसर असा मळून घेणार आहोत। आपला मैदा मळून झालेला आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया किंवा छोले करून घेऊया। आपला कुकर थंड झालेला आहे। आता तुम्ही पाहू शकता छान असे मऊसूत असे आपले छोले शिजले गेलेले आहेत। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेऊया। यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहे। त्यामध्ये मी इथं 3 ते 4 लवंग, दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता टाकून आता आपण इथे जी कांद्याची प्युरी तयार केली होती ती टाकून घेणार आहोत। पण कांद्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे तेलात कांदा टाकताना एकदम सावकाश टाका, नाहीतर तेल अंगावर उडेल। आणि आता आपण एक 5 मिनिटं हा कांदा तेलावर परतून घेणार आहोत। कांद्याचा थोडा कलर बदलला की यामध्ये आपण टाकून घेऊया टोमॅटोची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी देखील मी एक 5 मिनिटं कांद्यामध्ये परतून घेणार आहे। यामध्ये टाकणार आहोत आता आपण पाव चमचा हळद आपण अगोदर पण टाकली होती छोले शिजताना, त्याच्यामुळे इथं कमीच टाका। 1 ते 1.5 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा छोले मसाला टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान असा परतून घेऊया। पण हा मसाला शिजण्यासाठी आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत।
5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आणि आता आपण हा मसाला 5 मिनिटं पुन्हा परतून घेणार आहोत. परतून एक थोडा मसाला आपला कमी होतो. आणि आता यामध्येच आपण टाकून घेऊया शिजवलेले छोले. मी इथं वरून पाणी टाकलेलं नाही आहे. आपण जे छोल्यामध्ये पाणी टाकलेलं होतं तेवढंच पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व मसाल्यांमध्ये छोले एकजीव करून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये छोले एकजीव झाले की त्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर मिक्स करणार आहे आणि छोलेला आपण एक दणकून अशी उकळी काढणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या छोलेला उकळी आलेली आहे. आता आपण यावर टाकून घेऊया बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे. आता आपण भटुरे तयार करायला घेणार आहोत. खूप सुंदर असा आपल्या भाजीला कलर आलेला आहे. भटुरे तयार करण्यासाठी छान असं आपल्या मैद्याचं पीठ भिजलेलं आहे. आता मी 1 मिनिट मळून घेते आणि लिंबा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण वाटीमध्ये तेल घेऊन मैद्याच्या गोळ्याला तेल लावून घेणार आहोत आणि तेलावर आपण ही पुरी लाटून घेणार आहोत. पीठ लावायचं नाही, नाहीतर तेलात पीठ उतरतं. त्याच्यामुळे मी तेलावर ही पुरी लाटून घेतलेली आहे. जास्त पातळही लाटायची नाही. मी इथं थोडी मध्यम जाड ठेवलेली आहे. आणि कडकडीत तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ही पुरी तळून घेणार आहोत. मस्त दोन्ही बाजूने आपला हा भटोरा तयार झालेला आहे आणि टम्म असा फुगलेला आहे. आपले छोले भटोरे तयार झालेले आहेत.